टाइमपासच चाललाय. एक टाइमपास झालाय, दोन टाइमपास झालाय, पुढे किती वेळ काय सांगता येत नाही बघ. अरे पण तू टाइमपास नंतर काहीतरी दुसरं केलं वाटतं. काय रे? दुरावा वाटतं काहीतरी. अरे दुरावा बरोबर बोलतोस तू. काय बोलतो तू? अरे दुरावा पण नंतर काहीतरी. अरे दुरावा कसा येणार? अरे दुरावाच्या अगोदर रेशीम गाठी झुलल्यावर. अरे त्याच्यानंतर तू काहीतरी त्याच्यानंतर मग येते दुनियादारी काहीतरी केला असं. अरे हा बरोबर बोलतो तू. अरे दुनियादारी कशी होणार? 20 दोस्ती झाली बघ अगोदर त्याच्या अगोदर. ते जाऊन दे. ते दुसरा आला तर कुठे गेला रे? अरे हा रे आपला सोबत पांडवांचे दिसत नाही कुठं. अरे हा कुठे गेला? आला होता ना रे. अरे पांडवांचा फोन येईल बघ आता. हॅलो हॅलो हॅलो. हा हॅलो. बाबूराव. अरे नाही बाबा, माझं डॉक्टर मुख्या बोलतोय. अरे मुख्य नाव तू बोलतोस का रे? बघा बघा डॉक्टरनी मुख्य माणसाला बोलता गेलाय. काय बोलतो? अरे मी मुकेश अंबानी बोलतोय. मुकेश अंबानी रिलायन्स कंपनीचा मालक. अरे मुख्य तू होय. बोल बोल काय बोलतोस? काय काम निघालं? अरे माझ्या पोटात ना 1 रुपयाचा नाणं गेलाय. काय करू? पोटात केव्हा मारतात. अरे तुझी काय मला लहानपणाची सवय काय अजून गेली नाही. तू एक काम कर, उद्या सकाळी परसाकडे जाशील ना तेव्हा बराबर पैसे निघतील. काय करू? हा ठीक आहे. तुझी कृपा आहे बाबा. कृपा कसली? हा परसाकडे जाणार. अरे काय बोलतो? लेडीज पेशंट असला की आपली डिग्री काही काम करत नाही अजिबात. आता आपली डिग्री फुल आहे की काय? अरे फुल म्हणजे फुल गरम आहे एकदम. एकदम गरम? एकदम. अरे बापरे. अरे दादू इकडे इकडे ये. बोल रे. हा पांडुवंत आहे ना मग. हा रे. अरे माझा ना एक प्रॉब्लेम आहे खूप मोठा. काय रे? एक सारखा ना बिमारी एक सतवते रे. काय रे? ती सोशल वर्कर माहिती आहे तुला? सोशल वर्कर. सोशल तेवढं वर्क. सोशल तेवढं वर्क. अरे त्याला काही कर. बोल काय करतो खाली जाऊ. कोण म्हणजे तुझी बायको? अरे तुलाच सांगायचं होतं ना. इकडे तुला सांगता का? तुझं काय झालं माहिती आहे? एका महिन्याने पोट भरते या. 20 दिवसांनी डोचकं आणि 10 दिवसांनी छाती भरली येते बघ. अरे मेल्या हा वरवरचं दुखणं नाही. काय म्हणतो तू? अरे खोलवरचं दुखणं आहे. काय बोलतो तुझ्या तू? बायकोच आहे ना मला बीपी बघावं लागेल. काय बोलतो? माझ्या बायकोला तू बीपी बघ ना. अरे बीपी म्हणजे ब्लड प्रेशर. असं आहे होय. आता माझी सतत ती बघ. अरे दादू त्याला अंदाज कुठून डोक्यावर पडला नाही ना? शेतामध्ये असं काय म्हणजे बियाणे करतात आणि आपल्यामध्ये काहीतरी उठावतं. त्याच्यात नाही रे. त्यातच बिया नाही ग. अरे पण मी काय बोलतो? तू बोलवलं कशाला आम्हाला? अरे सांगायचं विसरलोच. हा काय झालं माहिती? कृष्णदेवाने आपल्याला एक मोठी कामगिरी सोपवली. कोणती रे? अरे त्या गोकुळात मथुरेला 16 शस्त्र 360 गवळे ताटमार करून चालले आहेत. तुला मी शिकवतो नंतर कसं असतं ते. अर्धे पण चाललेत. ते कृष्णदेवाने आपल्याला शिकवलंय नाही रे. सांगितलं कामगिरी सोपवले. अरे हा म्हणजे रस्त्यावरती मला करायचं आहे. हा, अरे दादू आता मला समजलं. इकडे ये सांगितलं. अरे रस्त्यावरती बंद करायचं म्हणजे काय माहित आहे? घरी करायचं घरी आणि बाण घालायचा एकदम मोठा असता घालायचा बाण घालायचा. तू काय बोलतो काय तू? मला वाटलं बाण घालायचा. नाही करायचं. अडकवायचं. अरे पण हे सरकारचं काम आहे. तर बघून घेतील. आवाज इकडे जाम झालं की पोलीस. अरे कृष्णदेवाने सांगितलंय सरकारचं इथं काय आलं अरे रे? बरोबर बोलतो. आम्हाला भेटणार काय ते पण आहे ना. तुम्हाला फुल खायला भेटणार एकदम फुल. अजून वाढवलं बरं वाटतंय. एकदम फुल. मजा आली अरे आता. मज्जामध्ये अरे एकदम मला मजा. काय बोलतोस? हा बघ आता येतील बघ येतील. हा बघूया. चल मग आपण जाऊया मग. कुठं? अरे चल आता अडकवायला जायचंय ना आपल्याला. हा चला चला चला. चला जाऊया. दूध घ्या दूध. खवा घ्या खवा. दही घ्या दही. लोणी घ्या लोणी. खवा घ्या खवा. अरे रवा घ्या रवा. रवा एकदम रवा. इकडंच आमच्याकडे फुकट. अरे पण इकडे गाडी आली गाडी. अरे पण इंजिन काय?
तुझी नायक काय कुठं आहे? नायक दिसते वाटत अरे तुला रिश्वत करायला टाकले हा, वाटतं. राहू दे राहू दे. अरे आता तू थांब, मी जातो पहिला विचारतो बघ. तू नको मी जातो अरे तू थांब रे, अरे तू थांब, मी जातो. अरे आता आपला पक्ष गवलनीवर लक्ष, आपला नारा गवलनीवर लाईन मारा. आता बघ दाखवतो बघ, अरे दाखवतो बघ, दाखवतो बघ, दाखवतो बघ. अरे तुला एक पण भेटणार आम्ही सगळ्या पटवणार. बघ तू आता. रे गवलनीनो, पुढे जायचं काम नाही, तुमचा रस्ता प्रतिबंध केलाय. तू कोण रे? मी कोण? हा तू कोण? मी कोण रे? मी कोण? अरे आपला हात भारी, चहा खारी, पाणीपुरी, मांडी भारी, लाकडाची भारी, आपलं सगळं लय भारी. अरे म्हणजे हा इथे मी तू नाही. अरे पण आम्हाला काय खायला पियला भेटणार आहे की नाही? काय तुला खायला पाहिजे? मी काय बोलतो, जरा पोट जरा कमी वाटतंय. आज जीवात झुंजतो कशाला इकडे अरे मी बोलतो जरा पोट थोडं कमी वाटतंय. त्याला एखादं बकरा बिकराचा मटण भेटला तर बरा होईल अरे जरा. बाबा चुकीच्या रोडला आलाय तू. मग काय भेटेल तुमच्याकडे? एखादं कोंबडीचं कालीज किंवा मटण? अरे नाही भेटत आहे आमच्याकडं. एक पण नाही भेटत. अरे मग काय भेटत? एखादी जीवात जिंकतोय, बाकी काय करतोय? अंडा बुर्जी भेटेल काय? अंडा हा बुर्जी? हे तुला भेटेल हा. मग दे ना अंडा बुर्जी. अरे अंडा घेऊन ये, मग काय घेऊन ये? मी अंडा अंडी. अरे मग अंडी घालायची अंडी. अरे काय बोलते काही? हा बोलला होता काय बोलते काय? तुला खायला पिला भरपूर भेटत आणि मला काय खायला पण मिळत नाही. जरा विचार तू, जरा प्यायला बियला भेटेल काय? हा त्याला जवळ द्यायला लागलेला. जरा बघायला गेलं. घे जरा. अरे जरा प्यायला बियला काय भेटेल? हा हे तुला भेटेल. काय काय? दूध भेटेल, दही भेटेल. दूध. दूध दूध भेटेल. अरे दुकानामध्ये एवढं भारी, मग गोडाऊन मध्ये किती असेल भारी रे? अरे मी काय म्हणतो माहिती काय, आपल्याला दूध काही एकट्याला जमायचं नाही, सवंगणार मग घेऊन गेलं पाहिजे तिकडे. हे मटक्यात घेऊन जातो दुधासाठी, मग बरं होईल. दूध दूध फक्त दूध नकोय, मटक्यासोबत दूध भेटेल काय? हा तुला मटक्याचं पण दूध पाहिजे. अरे मटक्यात कशाला घेतो? नारळाचं कण घेऊन ये. काय बोलते नरपण ना, मग मी फिल्टर दूध पित नाही. हा, मग ये तुला देते. काय देतो? काय केलं काय हे सगळं अरे काय माहिती काय, मस्त ना मालिश करून भेटते तिकडे. दूध पाणी. दादा तुझा. तुला काय इलेक्ट्रिकची चव घेता येत नाही अरे जा तू जा, जा तू. आता बघ माझ्या डिग्री तुझी डिग्री मला फेल होणार. अरे बघ तू बघ बघतच राहा. तू डॉक्टरचा अरे कंपाऊंडर. बघ ओ अरे हिरे कोण अरे खाते तरी काय अरे तू बाबा, याचा अंगात आलं वाटतं. हात पण सुट्टी खात. अरे त्याला इशारा, इशारा. अरे काय काय? अरे साड्यावर जाऊन कुंडलं आणू काय? कुंडलं? त्याला तुला. अरे मोठा आणू. इस्काट आहे, इस्काट. इतका? तू डॉक्टर, तू असा करतात तो कशाला? अरे तू चांगले चांगले डॉक्टर पेशंट उभा राहतो. अरे तू टेन्शन घेऊ नको, बी कॉन्फिडन्स. इकडे उभा राहा, सांगतो तुला. इकडे बघ. अरे तुला काय सांगतो माहिती आहे? ते काय जुनी पेशंट आहे, टेन्शन घेऊ नकोस. तू डॉक्टर आहे, डॉक्टर. जा ते दाखव डिग्रीची कमाल. अरे जा तू जा, जा तू जा. अरे जीवा झुंज जा बिंदास तू. जा सगळं. कांदा लागलं तुझं तोंडाला डिग्री आहे डिग्री इथे काय करतो वेळीला माणसाला जिवंत करतो मी वेळीला माणसाला जिवंत करतो तर नेपाळला जा, तिकडे भूकंप झालाय, हजारो माणसं मरतात. अरे त्याला जिवंत कर. ती जणांना जिवंत केली माणसाला जाणार आता कधी जाणार? आता ही पेशंट इकडे बघतो कोण आहे काय पेशंट नाही, नेपाळला जा. हा मेरा उगा जीवा झुंजतोय. काय होणार नाही. मी एवढं पेशंट बरेच केले सगळे. पण तुझ्यात नाही मी धष्टपुष्ट बरेच केले. म्हणजे माझा म्हातारा मला दररोज मालिश करतो, त्याच्यामुळे मी गोष्ट आहे. यापूर्वी याला मालिश करायचं आहे. आतापर्यंत सगळं केलं मला जायला लागलं तर तुम्हाला जायचं. बघा आता बघा. हा काही दिवस लागतो तर. मावशी
काय करायचं तुम्ही इथं बसायचं आजपासून रस्ता प्रतिबंध आहे बसायचं बोलल्यावर बसायचं ना. बसायचं इकडं बसायचं इकडं बसा पटापट बसा काय ते हा चल बघितलं ना आता आपलं काम झालं हे शहाजी, तू पण बरोबर बस. अरे चल रे चल अरे आता आपल्या मोठ्या दादूला पाठवून जाऊया चल, चल. त्या सुधारणावर संपवलेली कामगिरी काही आपणच जावे आणि गवळणीचा विश्राम गवळणी आलीच कुठून आणि जाणार आली गोकुळातून जाणार मथुरेला मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे गवळणी भगवान भगवान श्रीकृष्ण असे नसतात मग गवळणीनं कशा असतात पायी पद्मा बेंबी हिरा मस्तकी तुरा आणि विट्यावर विठ्ठल विठ्ठल करत असतात गवळणीनं जसे माझ्या भक्तांवर संकट येतात तसा मला अवतार धारण करावा लागतो तुम्ही जर खरोखरच भगवान श्रीकृष्ण असाल तर तुमची जन्मकहाणी सांगा जरा. तर ऐक तर. आठयुगात दैत्य मारायला मी अवतार धरिला ग. माझ्या भक्तांना आलो तारायला ऐक सांगतो आज तुला ग.
रावणाला मारुती राम अवतार धरिला राजदिले सेनाला भगवान श्रीकृष्ण आहेत यांना आपण शरण देऊया. आला रे आला गोकुळचा काना कानाने चोरीले मन मिळवली यासाठी काका यादव जाऊया त्याला शरण कानाला जाऊया त्याला शरण आला रे आला गोकुळचा काना कानाने चोरीले